तर गरीब रिक्षावाल्यांवर राजकारण करू नका असं आवाहन रिक्षा चालकांनीच केलंय। अनेक समस्या असताना आताच मराठी रिक्षा चालकांची आठवण का झाली असा प्रश्न मराठी रिक्षा चालकांनीच उपस्थित केलाय। अशाच काही मराठी रिक्षा चालकांशी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी केलेली ही बातचीत। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय रिक्षा चालकांचा मुद्दा उपस्थित केला आहे। परप्रांतीय रिक्षा चालकाला परवाना दिला तर त्याची रिक्षाच जाळून टाका अशा पद्धतीचा थेट आदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। या सगळ्या विषयाकडे रिक्षा चालक कशा पद्धतीने पाहतात हे मी जाणून घेणार आहे। माझ्यासोबत अनेक रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करतोय। तुम्हाला हा सगळा विषय माहिती आहे, राज ठाकरेंनी ज्या पद्धतीचे रिक्षा जाळा अशा पद्धतीचेच आदेश दिलेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना। कसं बघता एक रिक्षा चालक म्हणून या विषयाकडे? अहो साहेब, तो रिक्षा जो चालवणारा आहे तो पण आमच्यासारखा सर्वसामान्यच आहे। त्याच्याकडे लायसन आहे, बॅच आहे, पिवळं कार्ड शासनाने त्याला दिलेलं आहे। का दिलेलं आहे की तो परमिट बॅच होल्डर आहे म्हणून, आणि RTO त्याचे पूर्ण पूर्तता केल्याशिवाय ते लायसन बॅच देत नाही। आता जर त्याच्याकडे 15 वर्षाचं वास्तव्य आहे, डोमासाईल आहे, आणि इकडचे सगळे राहण्याचे त्याचे पुरावे आहे, 15-20 वर्षापर्यंत तो इथे राहतोय, तर त्याला परमिट मिळालं म्हणजे विनर आहे ना तो, तर त्याला परमिट देण्यात काय हरकत नाही आहे। रिक्षा जाळणं हे मत राज ठाकरेंनी जे मांडलेलं आहे ते योग्य अयोग्य एक रिक्षा चालक म्हणून कसं बघतो? निव्वळ राजकारण आहे याच्यामध्ये, बाकी कुठलंही नाही। आता येणाऱ्या ज्या निवडणूक आहे ह्या पक्षाची थोडीशी आता जी परिस्थिती थोडीशी खालवलेली हे तेही मान्य करतात। वेळोवेळी त्यांचं जे हे दिसतात मुलाखती त्याच्यामध्ये त्यांचं जाणवतं, त्यांच्या पक्षातून कितीतरी आमदार इकडचे तिकडे गेलेले आहेत। हे निवळ इलेक्शन म्हणून आता जवळ पाहिलं तर आपण हे रिक्षावाले लाखोनी आहेत। मी याचं काय करतात की हे आपल्याकडे आकर्षित व्हावं हा त्यांचा उद्देश आहे, बाकी काय नाही। मराठी याच्यामध्ये करायचं, मराठीचं त्यांचं डिवायडेशन करायचं का आपल्याला कसं वोटिंग होईल यांचं, हा मुद्दा धरून यांनी हा मुद्दा उचललेला आहे। आता त्यांचे कार्यकर्ते जर रिक्षा जाळतात, आता अंधेरीला आपण काल जर पाहिलं तर अंधेरीला रिक्षा जाळली ती, त्यांनी पाहिलंय का ही रिक्षा कुणाची आहे काय नाही। त्या कार्यकर्त्यांचे एवढं नुकसान होते, वैयक्तिक नुकसान होते। काही ठिकाणी तर असं झालं ज्या कार्यकर्त्यांनी झगडे मारामाऱ्या केल्या, हे केल्या, त्यांच्यावर केसेस झाल्या, त्यांची लग्न जमणं मुश्किल झाली। असं जर तुम्ही त्या कार्यकर्त्यांना जर आदेश देत असाल आणि कार्यकर्ते जर हे करत असाल, सर्वसामान्य माणसाला वेळी धरत असाल, त्याला हे नाही, फायदा नाही त्याच्यामध्ये। काय सर्वसामान्य उलट नाराज होतील, तुम्हाला वोटिंग करायची होती ना, बहुसंख्य नाराज होतील। बाहेरून येणारा जो रिक्षा चालकांचा लोंढा आहे त्यामुळे इथल्या मूळ रिक्षा चालकांना काय फटका बसतोय? मूळ रिक्षा चालकांना फटका तर तो बसतोच। तुम्ही असा निकष लावा की परवाने देताना किमान जे जुने असतील 15 वर्षे किंवा 25 वर्षे जुने, त्यांना पहिले द्या ना, तुम्ही प्राधान्य द्या। ज्यांनी काल बॅच काढला आणि आज त्याला परवाना लागला, आणि जुना व्यक्ती आज तिथे मारला गेला। उदाहरणार्थ मी आहे, समोर उभा आहे, मी आज 18 वर्षापासून रिक्षा चालवतो, पण मला या परवान्यामध्ये मला भेटला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।